नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत। इथे आपणाला मिळतील सरकारी नोकरी, रोजगार समाचार, जाहिरात, कृषीविषयक माहिती, शासकीय योजना, हवामान अंदाज, महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय चालू घडामोडींची माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आपण बघणार आहोत अर्थसंकल्पात छोट्या व्यापाऱ्यांसाठी सरकारने मोठी घोषणा केलेली आहे आणि ती म्हणजेच सरकारने छोट्या व्यापाऱ्यांसाठी तिजोरी उघडली आहे। म्हणजेच काय, पीएम मुद्रा लोनची लिमिट दुप्पट केलेली आहे। आधी 10 लाखांचं कर्ज मिळत होतं, आता 20 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे। पीएम मुद्रा योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जाची रक्कम आता 10 लाखांवरून 20 लाखांपर्यंत वाढवणार। 3.0चा पहिला अर्थसंकल्प सादर होत आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात मोठी घोषणा केली आहे। प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे। यापूर्वी या योजनेअंतर्गत MSMEंना 10 लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जात होते, ते आता 20 लाखांपर्यंत करण्यात आले आहे। आता कर्ज 20 लाखांपर्यंत मिळणार। तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकार प्रधानमंत्री मुद्रा योजना राबवते। या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात नॉन कॉर्पोरेट लघु उद्योग सुरू करण्यासाठी किंवा त्यांचा विस्तार करण्यासाठी सरकारकडून 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात आहे। आता ती रक्कम वाढवून 20 लाख रुपये करण्यात आली आहे। हे कर्ज सहज आणि परवडणाऱ्या व्याजदरात उपलब्ध असते। कर्जाची वेळेवर परतफेड करत राहिल्यास कर्जावरील व्याजही माफ होते। ज्यांनी जुन्या थकीत कर्जाची परतफेड केली आहे त्यांना आता दुप्पट कर्ज दिले जाणार आहे, असे अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितले। म्हणजेच काय, त्यावर आधीचं कर्ज केलं ते कर्ज फेडल्यावर त्यांना याचा फायदा मिळणार आहे। कर्जाच्या अंतर्गत उपलब्ध असलेलं कर्ज हे 3 श्रेणींमध्ये विभागलं गेलं आहे। शिशु कर्ज, किशोर कर्ज आणि तरुण कर्ज या 3 श्रेणींमध्ये हे कर्ज विभागलं गेलं आहे। शिशु कर्जाअंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात होते। किशोर कर्जाअंतर्गत 50,000 ते 5 लाखांपर्यंत कर्ज दिले जात होते। तरुण कर्जाअंतर्गत आतापर्यंत 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येत होते। मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही गॅरंटीची आवश्यकता नसते किंवा त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही। मात्र वेगवेगळ्या बँकांमध्ये कर्जाच्या व्याजदरात तफावत असू शकते, हे बँकांवर अवलंबून असते। या योजनेअंतर्गत 9 ते 12% व्याजदर असतो। मुद्रा लोन घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत जावे लागेल। अनेक बँकांनी या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे। तुम्ही मुद्रा लोन पीएम मुद्रा या वेबसाईटवर जाऊन देखील अधिक माहिती मिळवू शकता आणि तसेच मी देखील आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मुद्रा लोन योजनेची ऑफिशियल वेबसाईटची लिंक देखील तुम्हाला देणार आहे। पीएम मुद्रा योजनेअंतर्गत लहान दुकानदार, लहान उद्योजक जसे की फळ, फूड प्रोसेसिंग युनिट सारख्या लहान उद्योगांना कर्जाची सुविधा मिळते। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी पुरावा, पासपोर्ट साईज फोटो इतक्या गोष्टींची गरज असते। मित्रांनो, ही आहे तुम्हाला मिळालेली सुवर्ण संधी। आता उशीर न करता लगेच कर्जासाठी अप्लाय करा आणि आपल्या व्यवसायाला सुरुवात करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। पुढील व्हिडिओसाठी भेटूयात लवकरच। धन्यवाद।